पुढची बातमी पाहूयात। आता काँग्रेस हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहे, कारण राहुल गांधी यांची आज दुपारी 12 वाजता एक पत्रकार परिषद पार पडणार आहे। राहुल गांधी आजच्या पत्रकार परिषदेतून काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण नुकताच राज्यामध्ये बोगस मतदारांचा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि याच पार्श्वभूमीवरती आता राहुल गांधी या संदर्भामध्ये भाष्य करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हाइड्रोजन बॉम्ब बीजेपी के लोगों तैयार हो। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे नेते नाना पटोलेजी। नाना पटोलेजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। काँग्रेस आज कुठला हायड्रोजन बॉम्ब फोडू शकते? दुपारी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होतीये, कोणकोणत्या मुद्द्यावर राहुल गांधी भाष्य करू शकतात? आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जो काही खुलासा मी पहिल्यांदा केला होता आणि नंतर राहुलजींनी त्याच्यावर विस्तृत या देशाच्या लोकांना त्याची माहिती दिली की महाराष्ट्रामध्ये खरी चोरी पकडली गेली असं राहुलजींनी वारंवार सांगितलेलं आहे। आता खरं तर निवडणूक आयोग याचं उत्तर द्यायला तयार नाही आणि बीजेपी त्याचं उत्तर देत आहे। त्याचा अर्थच असा आहे आणि म्हणून राहुलजी म्हणतात की बीजेपी वाले आप सावधान रहो, हायड्रोजन बॉम्ब आपके लिए आने वाला है। आपल्याला लक्षात असेल की निवडणूक आयोग आणि बीजेपी विशेष करून नरेंद्र मोदी हे यांचं संगनमत कसं आहे आणि या संगनमताच्या आधारावर हे लोक कसं या देशाच्या लोकशाहीला विशेष करून मताच्या अधिकाराला संपवायला निघाले। लोकांच्या मताची यांना गरज नाही, आम्ही काही झालं तरी आम्ही जिंकू। आता बिहारमध्ये आपण पाहतो आहे की अमित शहा ज्या पद्धतीनं भाषण देतात आहेत, लोकांचा कौल हा इंडिया आघाडीच्या कडे आपल्याला पाहायला मिळतं। आपले सगळे पण तसेच येतात, पण अमित शहा सांगतात की 14 तारीख को दोपहर के 1 बजे तेजस्वी और राहुल गांधी का सुपड़ा साफ हो जाएगा। अरे काय, म्हणजे मला कळत कारण नाही की लोकांचा कौल इंडिया आघाडीकडे आहे आणि ते म्हणतात की आम्हीच येऊ। याचा अर्थ काय? आखरी याच्यातले जे काही आता हे जे पाप या लोकांनी केलेले आहेत त्याचा पुरावा निश्चयी पुराव्यासहित त्यांनी काही वेळ मांडण्याचा प्रयत्न केलेला होता, पण निवडणूक आयोगाचे उत्तर आपल्याला लक्षात आलं असेल की महिलांचे आम्ही जे फुटेजेस आम्ही जे संध्याकाळचे जे मतदान झालं त्याचे फुटेजेस दिले तर महिलांचा अपमान होतो। अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाने वक्तव्य करणं म्हणजे मला असं वाटतं की निवडणूक आयोग काहीतरी लपवती आहे आणि म्हणून आज राहुल गांधीजी पत्रकार परिषद घेतात आहेत त्याच्यामध्ये अजून विस्तृत याच्यावरची माहिती ते देतील। नक्कीच नानाजी, त्यामुळे आता या सगळ्या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधी नेमका काय कोणता मोठा खुलासा करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद, आपण जय महाराष्ट्र सोबत बातचीत केली।